शेगावमधील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर छापा टाकण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासनानं ही धडक कारवाई केली। तपासणीसाठी कच्च्या मालाचे नमुने घेण्यात आले। कुठली भेसळ आढळल्यास कारवाई निश्चित असल्याचं कळतंय। शेगावमधील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकलेला आहे। या कचोरी सेंटरवरील कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी घेतले। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। त्यानुसार शेगाव येथील कचोरी ही प्रसिद्ध आहे आणि शेगाव इथं आल्यानंतर लाखो भाविक ही कचोरी खातात। मात्र ही कचोरी कशी बनवली जाते, त्यासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो, हे तपासण्यासाठी काल सायंकाळी अचानक अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वात अचानक छापा टाकून कचोरी बनवण्यासाठीचं साहित्य आणि त्याचे नमुने घेण्यात आलेले आहेत। तपासणीनंतर या नमुन्यात जर भेसळ आढळून आली तर शेगाव कचोरी सेंटरवर कारवाई करण्यात येईल, असंही अन्न आणि औषध प्रशासनाकडून सांगण्यात आलं। शेगाव येथील तीरथराम करमचंद शर्मा शेगाव कचोरी सेंटर मेन शेगाव येथून रिफाईंड पाम ऑइल आणि मैदा हे इथे कचोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घटक पदार्थाचे प्रत्येकी एक नमुना घेतला आहे। तसेच इथे कचोरीमध्ये वापरण्यात येणारे बेसन आणि जे पामोलिन तेल ते तळलेल्या कढईतून त्याचे एक नमुना घेतलेला आहे। असे एकंदरीत 4 नमुने घेतले आहे।